निमगाव सावा 5 पडाळ वस्तीमध्ये काही शेतकरी शेतामध्ये काम करत असताना दुपारच्या वेळी 3 ते 3:30च्या सुमारास अचानक ऊसाच्या शेतातून बिबट्याने झडप घालून एका शेतकऱ्याची छेळी फस्त केली। स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीची ताबडतोब काळजी घेऊन पंचनामा केलाय। स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले असता शेतकरी साजिद अब्दुल करीम पटेल, नाझमीन साजिद पटेल यांची बिबट्याने झडप घालून ठार केली व शेतकरी फारूक बाबूलाल पठाण, रज्जाक रहमान पठाण, पत्रकार सुनील गहिने यांच्या मदतीने व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा उपलब्ध करून देऊ याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल भानुदास शिंदे, वनरक्षक महेश जगधने व नगदवाडी रेस्क्यू टीम रवींद्र काळे, रोशन भोर, सोमनाथ भालेराव यांनी ताबडतोब पिंजरा उपलब्ध करून देऊ असे सांगितले। यावर निमगाव सावा कारफाटा 5 पडाळ वस्ती स्थानिक ग्रामस्थांकडून यापुढे असे सहकार्य करा अशी मागणी केली आहे। आम्ही 3-3:30-4च्या दरम्यान घरात असताना आम्हाला आवाज आला ओरडल्याचा। आम्ही शेळी बघायला गेलो। शेळी बघत असताना आम्हाला त्यावेळेस बिबट्याने शेळी आतमध्ये उडून नेलेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही बराच वेळ त्या बिबट्याच्या बिबट्या पाहत होतो। बिबट्या शेळीजवळ बसलेला होता, तो काय त्याने शेळी सोडलेली नव्हती। त्याच्यानंतर आरडाओरड झाल्यानंतर बरीच माणसं आली, 4-5 माणसं आल्यानंतर आम्ही शेळीच्या नंतर मग आम्ही ते आरडाओरड झाल्यानंतर तो बिबट्या शेळीपासून थोडा दूर गेला। त्याच्यानंतर आम्ही शेळी ओढून आणली आणि त्याच्यानंतर पण साहेबांना जगदंबे साहेबांना आम्ही फोन केला। साहेब अत्यंत तातडीने आले, त्यांनी पंचनामा वगैरे केला। त्याच्यानंतर आम्ही तिथं थांबलेलो आहे, तोपर्यंत काही वाघ परत आलेला नाही। न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे, आज 24 तास, निमगाव सावा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि